उन्हाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल आज माहिती पाहूया। उन्हाळ्यात बाळ जास्त किरकिर करत असेल तर त्यावर काय करायचे हे पाहूया। पहिलं आहे बाळांना डिहायड्रेशन पासून वाचवणं। हे खूप महत्त्वाचं असतं। उन्हाळ्यात बाळ हे डिहायड्रेट झाले आहे हे कसे ओळखायचे? साधारणतः बाळ हे 5 ते 6 वेळा लघवी करते दिवसातून। जर बाळाचं लघवीचं प्रमाण कमी झालं असेल तर बाळ हे डिहायड्रेट झाले असं समजावं। बाळाची त्वचा सुरकुतते, बाळाचे डोळे खोल जातात, ओठ कोरडे पडतात, बाळाची म्युकोजल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटी ड्राय दिसायला लागते। अशी जर लक्षणे बाळाला दिसत असेल याचा अर्थ की बाळ हे डिहायड्रेट झाले आहे। तर यावर काय उपाय करायचे ते पाहूया। नंबर 1, जर बाळ 6 महिन्याच्या आत असेल तर आईचे दूध देणे हे खूप महत्त्वाचे ठरते। आईचे दूधच त्याला द्यावे, त्याला कुठल्याही प्रकारचं पेय अथवा पाणी देऊ नये। बाळाचं वय हे 6 महिन्यापेक्षा जास्त असेल तरच त्याला पाणी, ORS, पिंकू यासारखे पेय दिले पाहिजे। बाळाला नेहमी सुते कपडे घालावेत, लाईट कलरचे हवेशीर कपडे बाळाला घालावे। बाळाला बाहेर नेताना हॅट किंवा कॅपचा वापर केला पाहिजे। तसेच काही माता भगिनी विचारतात AC, कूलर, फॅनचा वापर बाळाच्या बाबतीत कसा करायचा? बाळ जर 6 महिन्याच्या आत असेल तर ACचं टेम्परेचर हे 25 ते 27 डिग्री सेल्सिअस एवढं ठेवायचं। बाळ 6 महिन्याच्या पेक्षा जास्त असेल तर ACचं टेम्परेचर 24 ठेवलं पाहिजे, परंतु यापेक्षा कमी टेम्परेचर ठेवू नये। दुसरा आहे कूलर आणि फॅनचा वापर। बाळाला झोपवताना डायरेक्ट कूलरच्या समोर किंवा वाऱ्याच्या झोतासमोर बाळाला झोपवू नये, त्यामुळे बाळाला आजारपण येण्याची शक्यता असते। तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।